नव्हे वा उगीच्या होती काम पोटी, क्रिये वीण वाचाळता तेची मोठी. मुखे बोलिल्या सारिखे चालता आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. श्रीराम. वायफळ कल्पना, वाईट विचार किंवा कसल्या तरी वासना मनात ठेवणारी व्यक्ती सद्गुरू असूच शकत नाही. उलट जसं बोलते, उपदेश करते, लोकांना समजावते, तसंच वागणं हेच सद्गुरूचं प्रमुख लक्षण आहे, असा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल. सद्गुरू कोणाला म्हणावे असा विचार मनात येताच पटकन ओठावर येतं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. या आधीच्या 108, 114 आणि 115व्या श्लोकात समर्थांनी क्रियेवीण वाचाळता ते निवारी, क्रियेवीण वाचाळता अर्थ आहे जनी बोलण्यासारखे आचरावे हे सांगितले आहे. ते आपण वाचलेही आहे. ती गोष्ट पुढे समर्थ सांगत आहे. स्वतः समर्थ रोज 1200 सूर्यनमस्कार आणि जोर बैठका काढीत असत. व्यायामाचे महत्त्व सांगणारा समर्थान इतका दुसरा कोणता गुरु असू शकेल सांग बरं. म्हणूनच समर्थांनी बलाची उपासना लोकांना शिकवली आणि ठिकठिकाणी मारुतीची मंदिरे उभी केली. 11 मारुतींसह उभी केलेली बाकीची सगळी मारुतीची मंदिरं व तयार केलेले मठ हे त्या काळातल्या व्यायामशाळाच होत्या. म्हणजेच जसं बोलत आणि करायला सांगत तसं स्वतः समर्थ करीतच होते. अगदी टाकळी या गावी आले तेव्हापासूनच स्वतः समर्थांनी रामनामाचा जप व गायत्री मंत्रांचं पुरश्चरण केलं होतं. जप चालूच असे. नंतरच ते सर्वांना श्रीरामांचं नाम घ्या असं सांगत. मुखी बोलल्यासारखे चालत आहे हे या श्लोकातले चरण ओळ समर्थांनाही लागू होते ना. एक गोष्ट सांगते, ऐक. ही गोष्ट आहे गोंदवलेकर महाराजांची. शेजारच्या गावातल्या बऱ्याच गायी कसायाकडे चालल्या आहेत, दिल्या आहेत असं समजताच महाराजांचे शिष्य धावत आले आणि त्या कसायाच्या तावडीतून गायी वाचवा असे त्यांनी महाराजांना सांगितले. शेजारच्या गावात जाऊन बघतात तो काय, खरंच बऱ्याच गायी कसायाच्या तावडीत सापडल्या होत्या. ते दृश्य पाहून कसेसेच झाले गोंदवलेकर महाराजांना. त्या कसायाला महाराज म्हणाले, गाय ही देवता आहे, त्यांना मारून तुम्हाला काय मिळणार? अरे त्या गायींनाही मन आहे, आपल्यासारखं हृदय आहे बरं, त्यांना सुद्धा सारं सारं समजतं. या सगळ्या गायींच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला दिसत नाहीत का? त्यावर तो कसाई अतिशय उद्धटपणे म्हणाला, गायींना काय समजते, काही अश्रू वगैरे नाहीत, तुमचं आपलं उगाच काहीतरी. त्यावर काहीच न बोलता महाराज लांबवर जाऊन उभे राहिले आणि मोठ्या प्रेमाने दोन्ही हात पुढे पसरून गायींकडे अगदी दयाभावाने बघत बोलू लागले, ये ग माझी गोदे, ये ग माझी यमू, ये ग बाई गंगे, गोदे या ग बायांनो या. आणि क्षणात सगळ्या गायी महाराजांच्या दिशेने धावत सुटल्या. कसायालाही आपली चूक समजली आणि महाराजांना नमस्कार करून तो निघून गेला. म्हणजे बघ, संतांचं हृदय असं प्रेमानं मायेनं भरून वाहत असतं, त्यामुळेच ते बोलतात ते सगळे शब्द जणू अमृतच होऊन जातात. हो ना. जय जय रघुवीर समर्थ.